शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर गेल्या 2 महिन्यापासून विविध संघटनांनी आंदोलनं, निवेदनं आणि जनजागृती मोहीम राबवत प्रशासनाचे लक्ष वेधलं होतं. अखेर या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी इचलकरंजी ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी इचलकरंजी प्रोसेस असोसिएशनला आदेश दिलेत. त्यानुसार प्रशासन आणि इचलकरंजी प्रोसेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं पंचगंगा नदी स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तेरवाड बंधारा परिसरात जेसीबीच्या साहाय्यानं नदीतील जलपर्णी हटवण्याचं काम सुरू आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह बाधित होत होता. तसेच नदीतील प्रदूषणात वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. विविध सामाजिक संघटना आणि पर्यावरणप्रेमींनी या संदर्भात सातत्यानं आंदोलनं छेडली होती. सध्या नदीतील जलपर्णी काढून ती नदीकाठावर आणून टाकण्यात येते. ही जलपर्णी वाळल्यानंतर जाळून नष्ट करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. नदीपात्र स्वच्छ झाल्यानंतर पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यावेळी पंचगंगा बचाव कृती समितीचे बंडू पाटील यांनी प्रशासनाच्या यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करत प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून जलपर्णी हटवण्याच्या कामात मदत करतात. पंचगंगा नदीतील औद्योगिक सांडपाणी, वाढतं प्रदूषण आणि जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींकडून होते. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.